अशोक खरात बरं, पुढचा खरात प्रत्येक जिल्ह्यात तयार होणार नाही म्हणून काय करायला हवं? ठेचून काढायचे. हे जे 288 जे आपण ठोकळे निवडून दिलेत विधानसभेमध्ये, त्या नवरत्नांनी जे काय आता रासलीला केलं त्या शिवनिका सदनमध्ये, त्या मधुशाळेमध्ये, ते खरात आहे ना, त्याचे तर हातपाय नक्कीच कलम झाले असते, चौरंग झाला असता. अशोक खरात बंधूबाबाचं प्रकरण बाहेर आल्यावर तुझी पहिली रिॲक्शन काय होती? विचार करा, अक्षर त्याला घालीन लोटांगण वंदीनं चर्दन केले आपल्या या मंत्र्यांनी. हा बाबा एवढा माझेपर्यंत आपले हे जे मेंदू आहेत ना, हेच या राजकारण्यांच्या पायापाशी घाण ठेवले. त्या विधानसभेमध्ये आईमाईवरती शिवाय घालतात, त्या मंत्र्यांचं तुम्ही काय बोलणार आहे? हा बाबा म्हणजे यांचा ब्लॅक मनीचा मॅनेजर आहे. मला कळत नाही रुपाली बाईंनी, मी ताई नाही म्हणणार त्यांना, रुपाली बाईंनी या प्रकरणामध्ये उडीच का घेतली? त्यांना नोटिसा पाठवली त्या पत्रकाराला. आता मी हवेत बाण नाही मारिते, या न्यूज आलेल्या आहेत माझ्याकडे सगळ्या. रुपाली चाकणकरांना या प्रकरणामध्ये इतकं का ओढलं जातंय? वैष्णवी हगवणे असतील किंवा त्यामध्ये कशा असतील बोललेलं त्याला, म्हणजे आज मला सांगा, वैष्णवी हगवण्याचं प्रकरण का दाबलंय? तुमच्याकडे एक सुप्रीम लिडरची पॉवर आहे आणि तुम्ही या बाबाला वाचवताय. मला खऱ्या अर्थाने वाटते फटाक्याची माळ लागणार आहे. म्हणजे आज रुपाली चाकणकर यांचा पहिला बळी गेलाय. अजून त्यांना काय राजकीय पाठबळ आहे का अजून? त्यांनी 15 करोड त्याचा बंगला आहे, 15 करोडाचा. अहो, इथं मला प्रश्न पडतोय 10 तारखेला दर महिन्याच्या मी EMI कसा भरू? बरं, मग तो शिक्षण मंत्री याच्यात सापडलेत, 9 मंत्र्यांची रांग लागली. आता काय मी नावं घेतो डायरेक्ट, कशाला घाबरायचंय? विखे पाटील वगैरे काय म्हणतात ते